उद्या दुसरा श्रावणी सोमवार. महादेवावर कोणती शिवमूठ व्हावी? तर श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहिली जाते. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवमूठ व्हायची तर ते जाणून घेऊया. तिळाची शिवमूठ का वाहिली जाते? तर स्नेह याचा अर्थ प्रेम, जिव्हाळा, जवळीक साधणे आहे. शरीर आणि मन जोडणारी तिळाची शिवमूठ वाहताना हा स्नेहभावच आपण महादेवाला अर्पण करत असतो. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकरांनी प्राशन केले आणि मनुष्य जीवाचा धोका टळला. त्यांचं ही ऋण फेडण्यासाठी श्रावणात सोमवारी ही तिळाची शिवमूठ वाहिली जाते. संसारातील अडचणींना स्नेहभावाने सामोरे जायचे हा संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवमुठीत लपला आहे. शिवमूठ करण्याची पद्धत. विवाहानंतर पहिली 5 वर्ष श्रावण सोमवारी शिवमूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणारे 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य भगवान शिवांना अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली 5 वर्ष क्रमवार हे व्रत केलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू. 5वा सोमवार असल्यास त्या दिवशी ह्या धान्याच्या 5 मुठी देवावर वाहाव्यात. या पद्धतीने करा महादेवाची पूजा. सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिवमंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावे. यानंतर महादेवांना चंदन, बेलपत्र, अक्षदा, पांढरी फुले, मध, फळ, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. तर प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवमूठ नक्की अर्पण करावी. शंकराची पूजा कशी करावी? प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल तर शंकरांच्या फोटोची पूजा करावी. शंकरांचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवांचं चित्र लावून त्याची पूजा करावी आणि ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून त्याची आपण पूजा करू शकता. शिवमूठ व्रत करण्याची पद्धत. विवाहानंतर पहिली 5 वर्ष श्रावण सोमवारी शिवमूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणाऱ्या 4-5 सोमवारी 4-5 प्रकारचं धान्य भगवान शिवांना अर्पण केलं जातं. तर 5 वर्ष क्रमावर हे व्रत केलं जातं. श्रावण मासात कोणकोणते सण व्रत साजरे केले जाणार? या पवित्र मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळ अष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचं व्रत अशी अनेक व्रत केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवार हे व्रत केलं जातं. महादेवाला प्रिय पांढरा रंग. तुम्हाला माहीत असेल पांढरा रंग शिवांना प्रिय आहे म्हणून तर पांढऱ्या रंगाची फुले महादेवांवर वाहिली जातात. महिला पांढरे वस्त्र परिधान करून शंकरांची पूजा करतात. तिळाचा रंग पांढरा आहे. जी पहिली शिवमूठ वाहिलेली आहे ते तांदूळ देखील पांढरे शुभ्र असतात. शंभू महादेवाला कर्पूर गौर असे का म्हणतात? कारण शिवांचा रंग कर्पुरासारखा म्हणजे कापरासारखा पांढरा आहे. पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला शांतता मिळते. म्हणूनही शंभू महादेवाला सुद्धा पांढरा रंग प्रिय आहे. तिळाची शिवमूठ का वाहतात? तर दुसरी शिवमूठ तीळ आहे. तीळ म्हटलं की आपल्याला आवडतं तिळाचं तेल. खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो. शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. पंथी, समई किंवा नंददीप यामध्ये तिळाचे तेल वापरले जाते. धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्धामध्ये काळे तीळ वापरतात. दानधर्मात तिळाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करतात. जीवनातील स्नेहभाव वाढावे. आयुर्वेदात तिळाच्या तेलाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. तेलाला संस्कृतमध्ये स्नेह असे म्हणतात. आपली संस्कृती आणि परंपरा यांची एकत्रित सांगड घातली गेली आहे. म्हणून आपल्या सणावारात देखील धान्याचा खास वापर केला जातो. तीळ एक धान्य म्हणून तसेच त्यातून निघणारे तेल यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदा होतो. ज्या गोष्टी जगाने नाकारल्या त्याचा स्वीकार शंभू महादेव करतात आणि तो सुद्धा अगदी आनंदाने. जेव्हा समुद्र मंथनातून हलहल अर्थात विष बाहेर आले तेव्हा महादेवाने
ते प्राशांग केले, म्हणून तर संपूर्ण सृष्टी वाचली, नाहीतर विनाश अटळ होता. आपण शिवमूठ वाहून महादेवाकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या जीवनात सुख समृद्धी राहो. तिळाची शिवमूठ वाहून संसारातील संकटांचा सामना प्रेमाने स्नेहाने करायची शक्ती दे, हेच कारण ह्यामागे आहे. शंकराने जसे संकटांचा सामना आनंदाने केला, तसेच तुम्ही देखील तिळाची शिवमूठ वाहताना हीच प्रार्थना करा आणि तुमच्यातील स्नेहभाव वाढवण्यास मदत होईल. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. व्हिडिओ